NMMS या स्पर्धा परीक्षेसाठी शालेय क्षमता चाचणी म्हणजे सॅट हा जो पेपर असतो त्याच्यामध्ये विज्ञान हा एक विषय आहे. त्याच्यावर आधारित 35 प्रश्न आपल्याला विचारलेले असतात. ते इयत्ता 8वीच्या अभ्यासक्रमातील वेगवेगळ्या घटकांच्यावर विचारलेले प्रश्न आहेत. तर आपण या सिरीजमध्ये ते सर्व घटक आणि त्या घटकावर आधारित प्रश्न या अगोदरच्या 10 वर्षांच्या प्रश्नपत्रिकेमध्ये कशा पद्धतीने विचारलेले आहेत ते पाहतोय, त्यांची उत्तरं पाहतोय. त्याचबरोबर त्याच्याशी रिलेटेड आणखी कोणते प्रश्न विचारले जाऊ शकतात हे आपण पाहतोय, जेणेकरून आपल्याला त्या परीक्षेचा, त्या घटकाचा अभ्यास करण्यासाठी त्याचा फायदा होईल. तर आजचा आपला घटक आहे आरोग्य व रोग. तर या घटकावर आधारित प्रश्न मागील काही वर्षांमध्ये कशा पद्धतीने विचारलेले होते ते पाहू, त्यांची उत्तरंही पाहू आणि त्यांचे ॲनालिसिस करू. तर सुरुवात करूया पहिल्या प्रश्नापासून. हा पहिला प्रश्न आहे, कोणता रोग झालेल्या रोग्यास पाण्याची भीती वाटते? रेबीज, क्षय, विषमज्वर की पोलिओ? या प्रश्नाचं उत्तर आहे रेबीज. हा जो रोग होतो तो झालेल्या रोग्यास पाण्याची भीती वाटते. हा जो रोग आहे तो कुत्रा, ससा, माकड व मांजर ज्या प्राण्यांना, यापैकी ज्या प्राण्यांना तो रोग झाला आहे, तो संसर्ग झाला आहे आणि त्या प्राण्यांनी जर माणसाला चावलं तर हा रोग होतो. तर ही त्याबद्दलची थोडक्यात माहिती. या रोगाचं मुख्य जे लक्षण आहे ते म्हणजे जलद्वेष, त्यालाच हायड्रोफोबिया असंही म्हणतात. म्हणजे हा रोग झालेल्या व्यक्तीच्या शरीरामध्ये जे विषाणू आहेत ते मज्जातंतूद्वारे मेंदूमध्ये प्रवेश करतात आणि त्याला मग जलद्वेष हे लक्षण दिसून येतं. आता याच्यामध्ये मग इतर पर्याय काय आहेत तेही विचार करू. याच्यामधला क्षय जो आहे तो मज्जासंस्थेला कोणता संसर्ग करत नाही, तर तो फुफ्फुसांचा आजार आहे. विषमज्वर हा अन्नाशी संबंधित आहे आणि पोलिओ हा मज्जासंस्थेशी जरी संबंधित असला तरीसुद्धा त्याच्यामध्ये जलद्वेष नसतो. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर रेबीस. पुढचा प्रश्न, BCG लस कोणत्या रोगासाठी प्रतिबंधक उपाय म्हणून दिली जाते? क्षय, रेबीज, पोलिओ की कॉलरा? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ट्युबरक्युलोसिस म्हणजेच क्षय, ज्याला TB असंही म्हणतात. तर याच्यासाठी ही जी लस आहे ती दिली जाते आणि ही लस साधारणपणे जन्मानंतर लगेच किंवा काही दिवसामध्ये दिली जाते. हा प्रश्न 2016-17 या वर्षामध्ये विचारलेला होता. पुढचा प्रश्न, जागतिक आरोग्य संघटनेतर्फे कोणत्या रोगाच्या निर्मूलनासाठी डॉट्स केंद्रे सुरू केली आहेत? 2017-18ला हा प्रश्न विचारला होता. पर्याय आहेत कॉलरा, पोलिओ, क्षय की रेबीज? तर या प्रश्नाचं उत्तर आहे क्षय. क्षय रोगाच्या निर्मूलनासाठी डॉट्स ही उपचार पद्धती तयार केली होती. याचा आपल्याला लॉंग फॉर्मसुद्धा विचारला जाऊ शकतो, तर तोही आपल्या लक्षात असणं गरजेचं आहे. डॉट्स म्हणजेच काय, तर D म्हणजे डायरेक्ट, O म्हणजे ऑब्झर्व, T म्हणजे ट्रीटमेंट अँड S फॉर शॉर्ट कोर्स. तर या पद्धतीनं डॉट्स याचा तो अर्थ आहे. तर या उपचार पद्धतीमध्ये रुग्णाला डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली औषधं दिली जातात आणि तो रोग बरा केला जातो. पुढचा प्रश्न, कोणत्या जीवाणूमुळे खाद्यपदार्थामध्ये एन्टेरोटॉक्झिन हे विषारी रसायन तयार होते? पर्याय पहिला दिला आहे स्टेफिलोकॉकस, क्लोस्ट्रिडियम, ॲझेटोबॅक्टर की रायझोबियम? या प्रश्नाचं उत्तर आहे स्टेफिलोकॉकस, ऑप्शन 1. कारण स्टेफिलोकॉकस हे जे जीवाणू आहेत ते अन्नामध्ये एन्टेरोटॉक्झिन नावाचं रसायन तयार करतात, जे एक विष आहे ज्याच्यामुळं अन्नबाधा होऊ शकते. ह्याच्यामध्ये ॲझोटोबॅक्टर आणि रायझोबियम यांचासुद्धा एक विशिष्ट गुणधर्म आपल्या लक्षात आला पाहिजे की यांचा जो उपयोग आहे ते नायट्रोजन स्थिरीकरणासाठी किंवा नायट्रोजन फिक्सेशनसाठी वापरलं जातं. म्हणजे हवेमधलं जे नायट्रोजन आहे ते कंपाऊंड स्वरूपात तयार करण्याचं काम हे 2 मायक्रो ऑर्गॅनिझम्स करत असतात, जेणेकरून तो जो नायट्रोजन आहे जो वायू रूपात असतो त्याचं कन्व्हर्जन सॉलिड किंवा लिक्विडमध्ये करून ते वनस्पतींना पोषणासाठी वापरणं शक्य होईल, त्याच्यासाठी हे 2 काम करतात. क्लोस्ट्रिडियम हे सुद्धा एक पद्धतीचं रसायन तयार करतं, पण ते विषारी नसतं. एन्टेरोटॉक्झिन हे विषारी रसायन तयार करण्यासाठी स्टेफिलोकॉकस हे जबाबदार असतात. पुढचा प्रश्न, कुत्रा चावल्यानंतर रेबीज आजाराची लक्षणं किती दिवसात दिसू लागतात? 90 ते 175, 90 ते 120, 90 ते 150 की 90 ते 110? 2018-19 साली हा प्रश्न विचारला आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे 90 ते 175 दिवस, ऑप्शन 1. म्हणजे कुत्रा किंवा मांजर किंवा ससा किंवा माकड चावल्यानंतर जर त्या प्राण्याला संसर्ग झाला असेल तर त्याच्यामुळं हा रोग त्या निरोगी व्यक्तीलासुद्धा होऊ शकतो. पण हा कुत्रा चावल्यानंतर रेबीजची लक्षणं इतक्या दिवसांनी जरी दिसत असली तरीसुद्धा ती लक्षणं दिसण्याआधीच प्रतिबंधक लस ही साधारणपणे दिली जाते, जेणेकरून तो डिसीज होऊ नये. पुढचा प्रश्न, एड्स रोगाचे निदान करण्यासाठी रक्ताची कोणती चाचणी घेतली जाते? HCG, वायडल, एलिसा की CBC?
या प्रश्नाचं उत्तर आहे एलिसा. तर ही एड्स या रोगाची प्राथमिक चाचणी म्हणून सुद्धा ओळखली जाते. आता याच्यामधल्या इतर ज्या चाचण्या आहेत म्हणजे वायडल ही जी आहे ती टायफॉईडसाठी चाचणी घेतली जाते. HCG ही गर्भावस्थेतील चाचणी आहे. CBC ही रक्तातील सामान्य पेशी यांच्या तपासणीसाठी घेतली जाते. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे एलिसा. पुढचा प्रश्न, पुढीलपैकी हृदयविकार हार्ट डिसीज या रोगाचे कोणते लक्षण नाही? लठ्ठपणा, छातीत असह्य वेदना, घाम येणे की अस्वस्थता जाणवणे. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए लठ्ठपणा. कारण लठ्ठपणामुळे हार्ट डिसीज जरी होत असला तरी आपल्याला असं वाटतं की लठ्ठपणा हे सुद्धा त्याचे लक्षण आहे. तर लठ्ठपणा हे लक्षण नाही तर ते त्याचं कारण आहे. त्याची लक्षणं कोणती? तर छातीत असह्य वेदना होतात, घाम येतो, अस्वस्थता जाणवतो. तर ती 3 लक्षणं या हार्ट डिसीजची आहेत की ही लक्षणं दिसत असतील तर त्याच्यावरून आपण अंदाज करू शकतो की तो हार्ट डिसीज आहे. पण लठ्ठपणा हे काही त्याचं लक्षण नाही तर ते त्याचं कारण आहे. लठ्ठपणा जर मर्यादेपेक्षा जास्त असेल तर त्या व्यक्तीला हार्ट डिसीज होऊ शकतो. त्यामुळे लठ्ठपणा हे त्याचं कारण आहे, ते त्याचं लक्षण नाही. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर लठ्ठपणा. पुढचा प्रश्न, विषाणूंभोवती कशाचे आवरण असते? 2016-17 या वर्षी हा प्रश्न विचारला आहे. प्रथिन, कर्बोदक, सेल्युलोज की मेद? या प्रश्नाचं उत्तर प्रथिन. विषाणूंभोवती प्रथिनाचं आवरण असतं आणि जे प्रथिनं DNA आणि RNA यांच्यापासून बनलेली असतात. जी प्रथिनं DNA किंवा RNA यांच्या लांब साखळींपासून बनलेली असतात आणि ही त्यांच्या भोवती एक प्रथिनांचं संरक्षणात्मक कवचसुद्धा तयार करतात, ज्याला कॅप्सिड असंही म्हणतात.